जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप साधी गोष्ट सांगणार आहे। इतकी साधी की कदाचित तुम्ही हसाल, पण लक्षात ठेवा, सर्वात खोल सत्य नेहमी साधच असतं। समर्थ म्हणतात, मस्त राहायला शिका, बाकी सगळं आपोआपच ठीक होईल। आता तुम्ही विचाराल की हे कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यात तर इतक्या समस्या आहेत, नोकरीची चिंता आहे, पैशांची चिंता आहे, नातेसंबंधात अडचणी आहेत, मग मी कसा मस्त राहू? आणि मित्रांनो, हाच तर मुद्दा आहे। तुमचं संपूर्ण आयुष्यच उलट चाललं आहे। तुम्ही विचार करता, आधी सगळं ठीक झालं पाहिजे, मगच मी आनंदी होईन। आधी बँकेत लाखो रुपये आले पाहिजेत, मगच मी मस्त राहीन। पण बघा, हे कधीच होणार नाही, कारण जेव्हा लाख येतील तेव्हा तुम्ही 10 लाखांची चिंता करायला लागाल। मित्रांनो, हे मनाचा खेळ आहे, तो कधीच संपत नाही। जीवनाचं एक अत्यंत मूलभूत नियम आहे, जो तुम्हाला कधीच सांगितला गेला नाही, तो शाळेमध्ये शिकवला जात नाही किंवा कॉलेजमध्ये वाचलाही जात नाही, आई वडीलही तो जाणत नाहीत, म्हणून ते सुद्धा आपल्याला सांगू शकत नाहीत। आणि तो नियम असा आहे की आनंद हा परिणाम नाही, तर आनंद हे कारण आहे। मित्रांनो, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुमच्या ऊर्जेतून, तुमच्या भावनेतून, तुमच्या चेतनेतून प्रगट होतं। जर तुम्ही दुःखी असाल, तणावात असाल, चिंतेत असाल, तर तुमच्या आयुष्यात अजूनच दुःख येईल, कारण तुम्ही दुःखालाच आमंत्रण देत आहात। आणि जर तुम्ही मस्त असाल, आनंदी असाल, तर आनंद तुमच्याकडे ओढला जाईल। मित्रांनो, हाच खरा अस्तित्वाचा नियम आहे। जसे तुम्ही आहात तसेच तुमच्याकडे येते। म्हणून समर्थ सांगतात, आधी मस्त रहा, कोणत्याही अटीशिवाय आणि कोणत्याही कारणाशिवाय। मित्रांनो, तुम्ही म्हणाल, कारणाशिवाय कसं आनंदी राहायचं? समर्थ म्हणतात, कारणाशिवाय आनंदी राहणं हाच खरा आनंद आहे। मित्रांनो, जर एखादं कारण असेल तर ते कारण उद्या हरवेल आणि तुमचा आनंदही हरवेल। पण जर तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय मस्त असाल, तर तुमची मस्ती कोणी सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही। आता समजा, मस्ती म्हणजे काय? मस्ती म्हणजेच वेड्यासारखं नाचणं नाही, मस्ती म्हणजेच जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं नाही, मस्ती म्हणजेच या क्षणात पूर्णपणे जगणं, या क्षणी जे काही घडत आहे त्याला पूर्णपणे स्वीकारणं, संघर्ष सोडून देणं आणि भांडणं थांबवणं। पण पहा, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लढत आहात, ट्रॅफिकशी लढत आहात, बॉस सोबत लढत आहात, घरी नातेवाईकांशी लढत आहात, मुलांशी लढत आहात, कोणी पत्नीशी लढत असेल, कोणी पतीशी लढत असेल आणि स्वतःशीही लढत आहात। पण मित्रांनो, ही लढाई तुम्हाला संपवून टाकेल। मस्ती म्हणजेच ही लढाई सोडून देणं, जे आहे ते स्वीकारणं आणि जे नाही त्याची चिंता न करणं। आता जे आहे तेवढंच सत्य आहे। तुम्ही या खोलीत बसलेले आहात, श्वास घेत आहात, जिवंत आहात, मस्त राहण्यासाठी हेच पुरेसं आहे, आणि बाकी सगळं फक्त मनाच्या कल्पना आहेत। मित्रांनो, समर्थ म्हणतात की कधी चिंता करून एखादी समस्या सुटली आहे का? तर प्रामाणिकपणाने विचार करा, तुम्ही आयुष्यात जितकी चिंता केली त्यातून तुम्हाला काय मिळालं? तुमची एकतरी समस्या चिंतेने सुटली का? नाही ना, उलट चिंता केल्याने समस्या आणखीनच मोठी झाली, कारण जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा तुमची बुद्धी नीट काम करत नाही, तुमचं मन तणावाखाली असतं, उपाय दिसत नाहीत। पण जेव्हा तुम्ही शांत, मस्त आणि रिलॅक्स असता तेव्हा अचानक उपाय दिसू लागतात, कारण तुमची बुद्धी स्वच्छ असते आणि तुमचं मन शांत असतं। मित्रांनो, म्हणूनच समर्थ म्हणतात, चिंता सोडा, मस्तीला धरून ठेवा। हे पळून जाणं नाही, ही एक समजूतदारपणा आहे आणि ही एक शहाणपणाची गोष्ट आहे। मित्रांनो, तुम्ही आयुष्य खूपच गंभीर करून टाकलं आहे। प्रत्येक छोट्या गोष्टीला तुम्ही फार मोठं रूप दिलं आहे। कोणी तुम्हाला एखादा जरी चुकीचा शब्द बोलला तरी तुम्ही महिन्यानमहिने त्या गोष्टीबद्दल त्रस्त राहता। कोणी रस्त्यावर तुम्हाला ओव्हरटेक केलं तर तुमचा अहंकार दुखावतो। हे सगळं किती बालिश आहे आणि हे सगळं किती व्यर्थ आहे। मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे, एक लीला आहे। ते खेळा, त्याचा आनंद घ्या, पण त्याला इतकं गंभीरता देऊ नका की तुम्ही स्वतःच त्याखाली दबून जाल। लहान मुलांकडे पहा, ती किती आनंदात असतात, त्यांच्याकडे काहीच नसतं तरीही ती खुश असतात।
का? कारण ते या क्षणात जगत असतात. त्यांना उद्याची चिंता नसते आणि कालचा पश्चातापही नसतो. पण हळूहळू आपण त्यांना शिकवतो, गंभीर बना, जबाबदार बना आणि चिंता करा, आणि आपणच त्यांचं आयुष्य खराब करून टाकतो. मित्रांनो, समर्थ म्हणतात, पुन्हा एकदा लहान मूल बना. ती निरागसता, तो साधेपणा, ती मस्ती पुन्हा मिळवा. तुम्ही इतके का त्रस्त आहात? तुम्हाला असे वाटते का की अस्तित्वाने तुम्हाला विसरला आहे? पहा, सूर्य रोज उगवतो, फुले रोज उमलतात, पक्षी रोज गातात. त्यांना काही चिंता असते का? नाही, पण अस्तित्व त्यांची पूर्ण काळजी घेत असते. मग तुम्ही का विचार करता की तुमची काळजी घेतली जाणार नाही? मित्रांनो, जेव्हा तुम्ही मस्त राहता तेव्हा तुम्ही अस्तित्वाशी तालमोलात असता. तुम्ही त्याच्या प्रवाहात असता, आणि जेव्हा तुम्ही त्या प्रवाहात असता तेव्हा सगळं काही आपोआप घडतं. पण जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा तुम्ही अस्तित्वाविरुद्ध लढत असता. तुम्ही तरंगत नाहीत, तर तुम्ही बुडत असता. मस्ती म्हणजेच समर्पण. तुम्ही म्हणता, मी तुझ्या हातात आहे अस्तित्वा, तुझी जशी इच्छा. आणि मग तुम्हाला जाणवेल की सर्व काही अद्भुत पद्धतीने सुरळीत होऊ लागते. आता तुम्ही म्हणाल, हे ऐकायला फार छान वाटतं, पण हे करायचं कसं? मित्रांनो, मस्ती ही एक कला आहे, एक साधना आहे. रोज सकाळी उठा आणि स्वतःला सांगा, आज मी मस्त राहणार. काहीही झालं तरी मी माझी मस्ती कधीच गमावणार नाही. दिवसभर जेव्हा आठवेल तेव्हा खोल श्वास घ्या, हसा, बस इतकंच करा. कोणी राग आणला तर थांबा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या छोट्याशा गोष्टीसाठी मस्ती गमावणं योग्य आहे का? मित्रांनो, हळूहळू ही तुमची सवय नक्कीच बनेल. एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुम्ही खरोखरच मस्त झाला आहात. आणि जेव्हा तुम्ही मस्त होता तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते. तुमची मस्ती इतरांमध्येही पसरू लागते. तुमच्या आजूबाजूचे लोक प्रभावित होतात. ते विचार करतात, हा माणूस इतका शांत कसा? मलाही असं व्हायचं आहे. तुमची ऊर्जा संपूर्ण वातावरण बदलून टाकते. घर बदलतं, ऑफिस बदलतं. मग तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण जगासाठीच एक भेटवस्तू बनता. मित्रांनो, मी असं म्हणत नाही की मस्त राहिल्याने तुमच्या सगळ्या समस्या नाहीशा होतील. आयुष्यात तर समस्या येत राहणारच, पण जे बदलेल ते म्हणजेच तुमचा दृष्टिकोन. आधी जी गोष्ट आठवडाभर त्रास देत होती ती आता काही मिनिटात संपेल. आधी जो वादळ तुम्हाला मोडून काढत होता तो आता फक्त हलवेल. तुम्ही मजबूत व्हाल, स्थिर व्हाल, आणि हाच खरा विजय आहे. बाहेरच्या परिस्थितींवर नाही, तर आपल्या अंतर्मनातील शांततेवर. मित्रांनो, तुम्ही नेहमीच भविष्याची योजना करत असता. पुढच्या महिन्यात हे करेन, पुढच्या वर्षी ते करेन. पण बघा, भविष्य कधीच येत नाही. जे येतं ते नेहमी हा क्षण असतो, आत्ता आणि इथे. तुमचं मन नेहमीच कुठेतरी दुसरीकडेच असतं. जेवत असता तेव्हा ऑफिसचा विचार करता, ऑफिसमध्ये असता तेव्हा घरचा विचार करता. तुम्ही कधीच इथे नसता. समर्थ म्हणतात, या क्षणात या. जर तुम्ही चहा पित असाल तर फक्त चहाच प्या, त्याची चव घ्या, त्याची ऊब जाणवा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे या क्षणात येता तेव्हा आनंद आपोआप येतो. कारण या क्षणात कोणतीही समस्या नसते. या क्षणात फक्त असणे असते. मित्रांनो, आनंदाचा आणखीन एक मार्ग आहे, तो म्हणजे स्वीकार. जीवनात जे काही घडत आहे ते स्वीकारा. लढू नका, विरोध करू नका. जर पाऊस पडत असेल तर पावसाला स्वीकारा, त्यात नाचा. आणि जर ऊन असेल तर उन्हालाही स्वीकारा, त्याची ऊब जाणवा. जर तुम्ही गरीब असाल तर या गरिबीला स्वीकारा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करणार नाही. मेहनत करा, प्रयत्न करा, पण चिंताग्रस्त होऊ नका. आता जे आहे त्याच्यासोबत शांततेने राहा. मित्रांनो, जर तुम्ही एकटे असाल तर या एकटेपणाला स्वीकारा. त्यात एक सुंदरता आहे, त्यात एक स्वातंत्र्य आहे. ते शोधण्याचा प्रयत्न करा. स्वीकार म्हणजेच हार मानणं नाही. स्वीकार म्हणजेच वास्तवाशी सहकार्य करणं आणि संघर्ष थांबवणं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही वास्तवाशी लढता तेव्हा तुम्ही नेहमी हरता. कारण वास्तव फार शक्तिशाली आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत होता, आणि मग तुमच्यात सुद्धा तीच शक्ती येते. मी पाहिलं आहे, जे लोक जीवनाला स्वीकारतात ते जीवनात यशस्वी होतात.
आणि जे लढत राहतात ते तुटून जातात. स्वीकार करा आणि आनंदात राहा, हे दोन्ही एकत्र चालतात. मित्रांनो, आता मी तुम्हाला आणखीन एक रहस्य सांगते. आनंदाचा सर्वात गहिरा स्तोत्र म्हणजेच फक्त आणि फक्त ध्यान आहे. ध्यान म्हणजेच तासनतास बसून मंत्र जपणे नाही, तर ध्यान म्हणजेच साक्षी भावाने राहणे. तुमचे विचार पहा, पण त्यामध्ये गुंतू नका. तुमच्या भावना पहा, पण त्यांच्याशी तादात्म्य साधू नका. तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही तुमच्या भावना नाही, तुम्ही ती चेतना आहात जी हे सगळं पाहत आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही साक्षीभाव धारण करता तेव्हा एक अंतर निर्माण होते आणि त्या अंतरात शांती असते, त्या अंतरात मस्ती असते. मग विचार येतात आणि निघूनही जातात, पण तुम्ही प्रभावित होत नाहीत. भावना येतात आणि निघून जातात, पण तुम्ही स्थिर राहता. हीच ध्यानाची कला आहे आणि ही कला तुम्हाला अशी मस्ती देऊ शकते जी कधीच संपणार नाही. मित्रांनो, दररोज थोडा वेळ काढा. फक्त शांत बसा, डोळे मिटा आणि तुमच्या श्वासांकडे लक्ष द्या. विचारांकडे पहा, त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. तुम्ही फक्त साक्षी राहा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत खोल शांती उतरली आहे. एक अशी मस्ती निर्माण होत आहे जी कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. आणि मस्तीचा आणखीन एक आयाम आहे, तेच म्हणजेच प्रेम आणि करुणा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम देता तेव्हा तुमच्या आत आनंदाचा एक झरा उगम पावतो. जेव्हा तुम्ही कोणाची मदत करता तेव्हा तुम्हाला एक खोल समाधान मिळते. पण लक्षात ठेवा, हे प्रेम निष्काम असलं पाहिजे. तुम्ही काही मिळवण्यासाठी देत नाहीत, तर तुम्ही देत आहात कारण देणेच हा तुमचा स्वभाव आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता इतरांना प्रेम देता तेव्हा तुम्ही मस्त होता, कारण अपेक्षांचं दुःख आहे. जेव्हा अपेक्षा नसते तेव्हा दुःखही नसतं. म्हणूनच समर्थ म्हणतात, प्रेम करा पण अटींशिवाय, इतरांची सेवा करा पण अहंकाराशिवाय, आणि तुम्हाला जाणवेल की तुमची मस्ती अजून खोल झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हसणं कधीही विसरू नका. मित्रांनो, आयुष्याला इतकं गंभीरपणे घेऊ नका. प्रत्येक गोष्टीत विनोद शोधा. आपल्या चुका झाल्या तरी त्यावर हसा, इतरांच्या चुका झाल्या तरी प्रेमाने हसा. हसणं ही एक फार मोठं औषध आहे. ते तणाव दूर करतं, ते तुम्हाला हलकं करतं, ते तुम्हाला मस्त बनवतं. मी लोकांना पाहते, ते महिनोन्महिने हसलेले नसतात. त्यांच्या चेहऱ्यावर इतकी गंभीरता असते, जणू ते जगाचं ओझंच वाहत आहेत. अरे हसा, आयुष्य एक विनोद आहे, एक सुंदर विनोद. ते समजा आणि त्यावर हसा. रोज कमीत कमी 10 मिनिटे मोठ्याने हसा, कोणत्याही कारणाशिवाय. फक्त हसा. तुम्हाला दिसेल की तुमची संपूर्ण ऊर्जा बदलली आहे. आणि शेवटी मस्ती हा तुमचा खरा स्वभाव आहे. ती बाहेरून आणायची गोष्ट नाही, ती तुमच्यात आधीपासून आहे. तुम्ही जन्मतच मस्त होता. लहानपणी तुम्ही किती आनंदी होता, पण मग समाजाने शिकवलं की काळजी करा, चिंता करा. आता वेळ आली आहे ते सगळं सोडून देण्याची. तुम्हाला मस्त कसं राहायचं हे शिकायचं नाही, फक्त दुःखी कसं राहायचं हे विसरायचं आहे. तुमचा स्वभावच आनंद आहे, फक्त त्या आवरणांना दूर करा जे त्याला झाकून टाकत आहेत. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही सोप्या पायऱ्या सांगते. सकाळी उठताच जिवंत आहात याबद्दल देवाला कृतज्ञता व्यक्त करा. दिवसातून 3 वेळा खोल श्वास घ्या आणि हसा. एखादं काम पूर्ण जागरूकतेने करा. चहा पिणं असो किंवा जेवण करणं. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठवा. हे छोटं पाऊल तुमचं आयुष्य बदलून टाकतील. मित्रांनो, खरं यश म्हणजे काय? मोठं घर, मोठी गाडी हे काहीच नाही. खरं यश म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि मस्त राहणं. हे असं यश आहे जे कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच आधी हे यश मिळवा, बाकी सगळं त्याच्या मागे नक्कीच आपोआप येईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मस्त असता तेव्हा तुमचे नातेसंबंधही बदलतात. आतापर्यंत तुम्ही अपेक्षा करता, मागण्या करता, आणि जेव्हा समोरचा तुमच्या अपेक्षा पूर्णच करत नाही तेव्हा मग तुम्ही दुःखी होता. पण जेव्हा तुम्ही मस्त असता तेव्हा तुम्हाला काहीच नको असतं. तुम्ही न मागता देऊ लागता आणि तेव्हा नातेसंबंध आपोआप फुलू लागतात.
मित्रांनो, तुमचं कामही बदलून जाईल. कामाला ओझं समजू नका, त्याला एक खेळ बनवा. जे काही करा त्यात पूर्णपणे रमून जा. जेव्हा तुम्ही आनंदाने काम करता तेव्हा तुमची सर्जनशीलता अधिकाधिक वाढते. यश आपोआप येतं. पण लक्षात ठेवा, यश हे ध्येय नाही, आनंद हेच खरं ध्येय आहे. लोक एकटेपणाला घाबरतात, पण मी सांगते, एकटेपणा हा एक आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःला भेटू शकता, तुमच्या खऱ्या स्वरूपाला भेटू शकता. एकटं बसा, शांत राहा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत किती मोठा खजिना आहे. तुम्ही आधीपासूनच पूर्ण आहात. इतर लोक फक्त तुमचा आनंद वाढवू शकतात, पण ते आनंदाचं मूळ स्तोत्र नाहीत. मित्रांनो, आजारीपण येतं, पण तुम्ही शरीर नाही आहात. शरीर आजारी पडू शकतं, पण तुमची चेतना निरोगी राहू शकते. आजाराला स्वीकारा, उपचार करा, पण व्याकुळ होऊ नका. आणि मृत्यूला तर घाबरूच नका. जेव्हा तुम्ही या क्षणात जगता तेव्हा मृत्यूची भीतीच उरत नाही. या क्षणात तर फक्त जीवन आहे. मृत्यू आला तर त्याचंही स्वागत करा. तुम्ही जीवन पूर्णपणे जगलात हेच पुरेसं आहे. म्हणूनच माझ्या प्रिय मित्रांनो, मी पुन्हा सांगते, मस्त राहायला शिका. एवढंच, आणि बाकी सगळं आपोआप ठीक होईल. हे काही तत्वज्ञान नाही, हा कोणताही सिद्धांत नाही, हे एक जिवंत सत्य आहे. ते आपल्या जीवनात उतरवा, तो जगा, आणि तुम्हाला जाणवेल की तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. काहीही विशेष न करता फक्त मस्त राहिल्याने. कारण जेव्हा तुम्ही मस्त असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे जिवंत असता. तुमची ऊर्जा तुमच्या सर्वोच्च बिंदूंवर असते आणि त्या ऊर्जेतून जे काही निर्माण होतं ते सुंदरच असतं, ते मंगलमय असतं. म्हणून मित्रांनो, आजपासूनच सुरुवात करा. याच क्षणापासून आत्ताच एक खोल श्वास घ्या, हसा आणि मस्त व्हा. उरलेलं सगळं अस्तित्व स्वतः सांभाळेल. लक्षात ठेवा, जीवन हे एक उत्सव आहे, एक नृत्य आहे, एक गीत आहे. ते गा, ते नाचा आणि ते जगा. मस्त रहा आणि सगळं आपोआप ठीक होईल.